नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आधीचा व्हिडिओ होता की स्वप्न हे आपल्याला केव्हा पडतात आणि त्यांचे प्रहर किती असतात. ते प्रहर पण मी तुम्हाला सगळे त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले होते. आता आपण पाहणार आहोत कोणत्या प्रहरात पडलेली स्वप्नांची फळे हे आपल्याला किती दिवसात मिळत असतात किंवा ती स्वप्न पडल्यानंतर त्याच्या संबंधित फळ किंवा ते स्वप्नाच्या संबंधित काही आपल्याला कधी जाणवतं हे त्याचा एक काळ ठरलेला असतो, त्याचा एक कालावधी ठरलेला असतो. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुळात काय असतं की प्रत्येकाला स्वप्न सारखी पडतील असं नसतं. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, प्रत्येकाची वागणूक वेगळी असते. प्रत्येकजण झोपताना एकसारखा विचार करत असतो का? असं कधीच होत नाही. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून स्वप्न त्या स्वप्नाबद्दल उदाहरण देऊ शकत नाही की म्हणजे एखादं स्वप्न असं पडलं असेल तर मग त्याचं फळ तुम्हाला असं मिळेल. कारण स्वप्न ही अनेक पडतात, म्हणजे कोणतंही स्वप्न आपल्याला पडू शकतं. त्यामुळे मी तुम्हाला हे सांगणार आहे की कोणत्या प्रहरात स्वप्न पडल्यानंतर त्याचा कालावधी काय असतो, म्हणजे त्या स्वप्नाच्या बाबतीमध्ये खरं काही घडतं का किंवा त्याचे काही फलित आपल्याला मिळत असतात का, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वप्न जर पहिल्या प्रहरात पडलं, पहिला प्रहर हा संध्याकाळी 6 ते 9 हा पहिला प्रहर आहे. या प्रहरामध्ये जर स्वप्न आपल्याला पडलं असेल तर त्याचं फळ आपल्याला कमीत कमी 1 वर्षाच्या आत पाहायला मिळतं. आता दुसरा प्रहर हा रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत असतो. यामध्ये जर तुम्हाला स्वप्न पडलं तर त्याचं फलित आपल्याला येणाऱ्या 8 महिन्यामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा प्रहर 12 ते 3, रात्री 12 ते 3 ह्यामध्ये जर आपल्याला स्वप्न पडलं तर ते स्वप्न येणाऱ्या 3 महिन्यामध्ये पूर्ण होताना आपल्याला दिसणार आहे. त्यानंतर चौथ्या प्रहरामध्ये पडलेलं स्वप्न रात्री 3 ते सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत. या प्रहरामध्ये जर स्वप्न पडत असेल तर हे स्वप्न येणाऱ्या 1 महिन्यामध्ये आपल्याला त्याचं फलित दाखवतं. त्यानंतर ज्यावेळेस सूर्य उदय होतो किंवा सूर्यास्त होतो अशा वेळेस पडलेलं स्वप्न, सूर्य ज्यावेळेस आपण पाहतो उगवतो त्यावेळेस पडलेलं स्वप्न हे येणाऱ्या 10 दिवसात पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. आता मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की स्वप्न कसे असतात, आपल्याला जर स्वप्न भीतीदायक असतील तर ते स्वप्न काय आहेत हे आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुम्हाला त्याचं फळ कशाप्रकारे कसं मिळणार आहे हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू. धन्यवाद.